संकटांवर अशा रीतीने तुटून पडा की जिंकलो तरी इतिहास आणि हारलो तरी इतिहासच, असा विचार करून नागपूरच्या मराठमोळ्या आकाशदादांनी चालू केला आहे त्यांचा व्यवसाय. आकाशदादांनी हॉटेल मॅनेजमेंट तर केलं नाहीये, पण त्यांना आवड होती शिकायची आणि त्या शिकण्यातूनच त्यांनी चालू केलेला आहे आपला हा व्यवसाय. आपल्यासाठी दादा बनवत आहे ते लोणी स्पंज डोसा, जो माझा सगळ्यात जास्त फेवरेट आहे. दादांचा स्टॉल सकाळी 7:30 ला चालू होतो, तो 12:30 वाजेपर्यंत असतो, पण त्यांच्याकडे हे साऊथ इंडियन डिशेस खाण्यासाठी लागते ती तुफान गर्दी. लोणी स्पंज डोसा एवढा बेस्ट आहे ना की आपण बाहेर जेव्हाही खायला जातो तेव्हा थोडं थोडं लोणी असं स्पंज डोस्यावरती टाकून देतात. पण इथे बघितलं दादानी किती भरभरून असं लोणी टाकलेलं आहे या स्पंज डोस्यावरती. एवढं जास्त प्रमाणात लोणी टाकलेलं बघून आणि हा लोणी स्पंज डोसा बघून ना अक्षरशः माझ्या तोंडाला पाणी सुटलेलं. त्यांच्या स्टॉलचं नाव आहे अण्णा आप्पे आणि दादानी हे स्टॉल चालू करून 2 वर्ष झालेली आहे. त्या 2 वर्षात त्यांना खूप चांगला प्रतिसाद आलेला आहे. मेदूवडा, डाळवडा, आप्पे किंवा डोसा ह्या सगळ्यांचं पीठ हे दादा स्वतः तयार करतात. चटणी, सांबार असू दे तेही स्वतःच बनवतात. नागपूरमध्ये राहणारे असाल किंवा नागपूर फिरायला गेलेले असाल, जर तुम्हाला सकाळचा गरमागरम साऊथ इंडियन नाश्ता टेस्ट करायचा असेल तर आपल्या नागपूरच्या मराठमोळ्या आकाशदादाच्या स्टॉलला व्हिजिट करा आणि आम्हाला सांगा की तुम्हाला कुठली डिश आवडली त्यांच्याकडची. तर वाट कसली बघताय, लवकरात लवकर जा.